इकडे झालं ऊस तोडायला चालू. घेतो तो ऊस तोडून. शेतकऱ्याला कुठं जाण काही करा तरी शेतात आल्याशिवाय पर्याय नसतो. शेतातली कामं करावंच लागते. तर शेतकऱ्याचं जीवनच म्हणजे शेती या. शेती आहे तर सारं या. शेती नसल्यावर लय अवघड या. भरपूर असं. काय मग 2-4 शब्द? काय शब्द रोजच्या कोणी कुणाला खायला काढायचं, नेऊन टाकायचं, कुठे करायची, आपला दांडाच आहे. येऊ फुकट नाही पैसे बरं ना. पण लोकांचं काम करू आपलं घरचं केलं काय वाईट आहे का? नाही ना, बरोबर आहे ना. लोकांच्या कामाला जायचं, 500 रुपये 10ला जायचं, 5ला यायचं. ती गाडीत पाणी पी म्हणतोय का, ऊस म्हणतोय का, बस म्हणतोय का? आपलं आहे का नाही? स्वतःचा मालक आहे का नाही? आता आपण तेवढं करीत असताना दुपार 2 तास झोपलो का नाही? दुपारात झाडाखाली निवांत 2 तास झोप घेऊ शकतो मी. स्वतःचा मालक नाही आहे का तेवढं? कुणाच्या बांधल्यात नाही ना. कोणाच्या काय कारण आहे बांधले त्याची? आपल्या कंपनीचा आपण स्वतः मालक. टेन्शन काय? लोकांच्या इथं कामाला गेले त्याचं 10-15 हजार रुपये महिना असतो. त्याला 500 रुपये रोज म्हणलं तरी 15,000 रुपये महिना. पण 15,000साठी त्याचं किती ऐकून घ्यावं लागते? उशिराच आला, 2 तास पाणी पेत बसला, 2 तास खातोच काहीतरी दुपार. त्याला भाकर सुद्धा खाऊन देत नाही नीट. म्हणजे आपल्याला चांगल्या पद्धतीने आपल्याला आपल्या हाजरी सकून दुपार निवांत 2 तास झोपून आपल्या रानातलं उत्पन्नाचं गेलं पैसे तरी त्या पैशाचा चिक होतोय. गायांना चारा होतोय आपल्याला. गायांना चारा झाल्यावर घ्यायची गरज पडत नाही. म्हणजे ती भरच निघते आपल्या ह्याच्यात. माझ्या कारखान्याला गेला असता ऊस, त्या कारखान्याला 12 महिन्याने झाले असते 1,00,000-1.5 लाख रुपये. पण इथं महिन्याला लाख भेटले. महिन्याला तेवढं पेमेंट आहे. महिन्यालाच लाख भेटला काय अडचण आहे ना? का गायाने काय फरक पडते? त्याच्यामुळं करायचं आहे, करतंय. ज्याला करायचं नाही त्याला करत नाही. काय कायला परवडत नाही. आता नाही त्याला कारण एकच आहे, चारा घरचा करीत नाही. 10 एकर रान असणारा बी का चारा आणून घालते, मग त्याला कसा परवडत? आता आपल्याला रान कमी असताना आपण चारा घरचा तयार करून आपल्याला परवडते. त्यामुळं जात्यांचा खोराकालाच पैसे जाते. जाऊ गेलं तर पण टेन्शन नाही. पण आता थोड्या दिवसात आहे ना आपल्याला एक मशीन बी आणायचे, खोराक तयार करायचं मशीन. अजून 5-6 महिने टाईम होत आहे. जरा गोट्याची ह्याची कामं कच्चा माल आणून खोराक तयार करणार आहे आपण. जरी त्याच्यातून बी बाबा आपल्याला ती पोतं 1500 रुपयाला पडतंय का, ते 1000ला कसं पडेल? प्रॉफिटच काढत राहायचं त्याच्यात. त्याच्यामुळं वेगळ्या पद्धतीचं काहीतरी करायचं, करून दावायचं. सगळ्यांनी एकच धंदा करायचा. मग त्याच्यात काय राहत नाही. थोडं बदल पाहिजे. आपण कसा थोडा वेगळ्या पद्धतीने बदल केला गायांचा. बाबा न कालवडी सांभाळताना दुधाचा धंदा केला तर आपल्याला काही कसं सुटलं तरी लाख रुपये म्हणजे 50-50 हजार रुपये महिना सुटते. 1.5 लाख रुपये दूध होते, 50 हजाराचं खोराक जाते. लाख रुपये राहते. मी म्हणतो रानातलं 50 हजाराचं आपल्या खायला दर, तरी 50 हजार रुपये राहतात का नाही? 50 तर पळत राहते. तर आपल्याला रानात 50 हजार रुपये कोण देईन महिन्याला? कोणीच नाही देऊ शकत. कोणी नाही देत महिन्याला. आणि ताजा पैसा कुठून यायचा या? रानातल्याला असा पाऊस झाला नसता, उपाळून बिपाळून गेलं, रानातल्याला पानाच भेटत नाही. रानातल्याला पदरच घालावं लागतं. पदर बाहेर काढावं लागतं. पेरलेला पदर. आता आपलीच मका उपळून गेली तर काय भेटलं? आपल्याला मका आपल्या मकातलं किती राहिलं बरं? काय आपल्या मकाला खर्च झाला 5,000 रुपये आणि मकाचं निघलं शेअर बाहेर. शेअर बाहेर निघलं तर म्हणजे काय 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 त्याच्यात परवड लागलं? काहीच नाही राहिलं. तसं आपलं ही आपलं तर बरं आहे बाबा. कोणाचं कसं काय असताना
ज्याला आवडन ती करीन. ज्याच्या का दूध धंदा आहे ना ते मात्र आपण सुखी जगू. ताजा पैसा आहे ना. माझा पैसा 10 दिवसाला वाट बघायची नाही. दुखणं बहाणं माणसाला आलं तरी उष्ण पासणं घेतलं तरी मध्ये थांबला का 2-3 दिवसात पगार होईल माझा दुधाचा. देतो काय अडचण असली तरी मला थांबला का 2 दिवस देतो. म्हणजे चाल टाकलेला किती दूध धंदा भारी बरं. दूध धंदा आहे ना प्रत्येकाने केला पाहिजे. आणि अजून एक लोक माझ्या शेळीचा आणि मेंढीचा धंदा. शेळीच्या धंद्याला काय होतं माहिती का, आज तुम्ही पैसे गुंतवले, आज पैसे गुंतवले ते म्हणताय शेळीला पैसे नाही गुंतवावं लागत नाही. हे मात्र बरोबर. गायांना पैसे गुंतवावं लागतात, शेळीला पैसे गुंतवावं लागत नाही. शेळीला तुम्ही 15,000 गुंतवताय, पण जे 15,000 गुंतवले तिला 2 करड आपण एक नाही जरी तिला 2 करड झाले तर ती 10,000 का विकतंय 4 महिने निघतंय. म्हणजे 4 महिने त्याची वाट बघत बसावं लागते. ती काय उद्याची काय येत नाही. तुम्ही म्हणताय सगळं बरोबर आहे पण ते उद्याही काय राहत नाही ना. तसंही तुम्हाला 10व्या दिवशीच पगार आहे. परत उद्याही काय येत असतं तर मग हे 10व्या दिवशी काय येत असतं तर ती धंदा सांगा होता. पण शिवेचा धंदा ह्याच्यामुळे परवडत नाही. लय तुमची किती झालं 10 शेळ्या पाळल्या तरी 20 करड आणि 5,000 आणि 6,000 करड गेलं तर लाख रुपयाचे का होणार आहे. 6 महिन्यांनी 4-5 महिन्यांनी होणार आहे. तर हे तर 10 दिवसाला लाख रुपये भेटणार आहेत ना. हा लय नाही सांभाळायचं. 10 दिवसाला लाख पाहिजे असलं का तुम्हाला 20-20 लिटरचे आहेत ना फक्त 10च गाय सांभाळा. आणि का 10 दिवसाला लाख रुपये राहत नाहीत मग मी देतो तुम्हाला काढून. किती सांभाळा 10च गाय सांभाळा पण 20-20 लिटर आहे. गायचं दूध किती झालं राव. 10 गायचं 200 लिटर दूध झालं. 150 धरायचं. 150 बी जाऊ दे मोरुदी. हा काय आठवल्या काय सोडल्या काय कमी जास्त झाल्या दुधाला. 100 लिटर म्हणलं तर 35 रुपयांनी 100 लिटरचं 35,000 झालं 10 दिवसाला. 10 दिवसाला 35,000 म्हणजे महिन्याला 1,05,000 झाले खर्च अर्थ जाऊन. मी म्हणतो 50,000 रुपये जाऊ द्या खुराकाला. माणसाची हजेरीदारा काय त्याच्यात तरी 50,000 रुपये तर कुठे गेलं का नाही. 10 काय मागणं नाही ना आपल्याला तर. आपण शॉर्टकटमध्ये धरलंय. शॉर्टकटमध्ये धरलंय म्हणजे आपण धरलंय 100 लिटर धरू. हा आता आपलं 10 गायचं दूध चाललंय 175 लिटर. वरच्या सोडून दिलेले आपण तो सोडून दिलाय मध्ये फरक आहे. म्हणजे आठवलेल्या काय आहे ती समजा त्याला फरक सारावं लागते. हा तरी आपल्याला पण 150 लिटरच्या आत दूध येणार नाही. 10-12 गाय असल्या ना माझा अंदाज 150 लिटरच्या आत कवा दूध येणार. आता आपलंच नाही वे. एका दादांची कमेंट होती तुमच्या सर्व गायींविषयी व्हिडिओ बनवा म्हणून. एका गायची माहिती सांगा कसं आहे काय आहे. एका गायची कशी माहिती सांगायची त्यांना. तसं नाही सांगू पण लय मोठा व्हिडिओ होतो ना. एका गायची माहिती सांगायची म्हणलं तरी बऱ्याच वेळ. माहिती सांगायची म्हणलं ना हा तर पुढच्या व्हिडिओ मध्ये बनवू. हा हा त्यांना वाटलं तर वर्षाचा हिशोब देऊ आपण. हा वर्षाचा हिशोब पण लय हिशोब देऊ. वर्षाचं दूध किती होत आहे बाबा आणि दुधात पैसे राहतात किती फरक जात आहे किती आणि काय किती. माणूस एवढं पैसे भेटून काय वर नाराज होतोय कशामुळं बघा तुम्ही पुढच्या ब्लॉक मध्ये. नक्की सांगू आम्ही तुम्हाला. 100% आपण आहे ना लोक 30-35-40 पिळायच्या मागे राहतात. आपल्याला गायने 17-18-20 लिटर दूध दिलं ना तरी आपण कवाच गायवर नाराज होत नाही. का तर गायचा हिशोब लय मोठा आहे. तो पार्टीशिप काढल्यावर लय मोठा आहे. लोक तात्पुरतं बघत येतात मला पैसे राहत नाही. स्वतः पैसे कसं राहते 12 महिने खोराक एकाचं घालतोय चारा बी एकाचं घालतोय. खोराक चारा नाही साहजिक आहे एकाचं. 12 महिने चारा एकाचं घालणं साहजिक नाही. आता एंड करा हिदच. बाय बाय करा. करा बाय बाय सगळ्यांना.